केलं होतं तर काहीच नाही, बसले. अगोदरच्या रात्री 5-700 आले, ते म्हणले फक्त तुम्ही उपचार घ्या. मी एकतर उपचार घेत नाही कधी, मी पाणी पित नाही, जेवायचा तर विषयच नाही, इतका कठोर उपोषण करतोय. तर ते SP साहेबांनी त्यांनी त्या दिवशी मॉब ठरलेला शांत केल्यामुळे त्यांनी पाठ थोपाडली, अंतरवाली ती की पहिले लोक बघितले म्हणे आम्ही असे, माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी जितकी ड्युटी केली तितकी बिथरल्याला मॉब शांत नाही करतात. जमवता कोणाला येतात पण वापस नाही पाठवतात. तुम्ही वापस पाठवले, कौतुक केलं. त्याच्यावर 2 दिवसानं इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी. ठीक आहे म्हणलं, चला दुसऱ्या दिवशी मला काही होत नाही, मला चांगला माहिती, कारण मी 12 दिवस बिना पाण्याच्या कसे पण काढतो. आणि दुसराच दिवस होता, म्हणलं असं कसं करायला. ठीक आहे म्हणलं, तरी पण तुमचं म्हणणं आहे, चला उपचार घेऊन टाक. वापस गेले. 500-600 जेवढे पोलीस होते ते सगळे वापस गेले. ठीक आहे म्हणले, आता उपचार घेतो म्हणलं, सरकारकडून उपचाराचाच आग्रह होता. उपचार घेतो म्हणलं, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आले. मग इतके आणले की ते कोणालाच मोजता येत नव्हते, इतके आणले. मग त्यांच्या काही 10-12 गाड्या अशा होत्या, त्या नुसते दावेच होते. ते 16 ते काय बांधायचं होतं, ऊस तोडून न्यायचं त्यांना काय नाही, नुसते दावेच. काय याच्यात नुसत्या काठ्याच होत्या, काय याच्यात हेल्मेट, वेगळं वेगळं प्रयोग सगळ्यांचे. काय याच्यात ते दूर व्हायचे आणले होते असे. आणि त्यांनी येताना एक 300-400 पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये घुसला आडवा. आणि ते 2-3 जण त्यांच्या पांढऱ्या कपड्यात सुद्धा काही लोक होते. आमच्या लोक लक्षात येत होते काय चाललंय ते. त्यांनी फक्त ढकलाढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडले. माईकचे वायर तुटले की आवाज जायचा बंद झाला. आमचा आवाज जायचा बंद झाला. त्यांच्यात एकमेकाला त्यांनी काय 1-2 चापटे मारले वाटतं बहुतेक. आणि ते कोपर आणतात बघा, पोलिसाला कोपर आणतात, नमनबाजीत काही काही पोलीस काही आकडत होते की तुम्ही हे नका करू, ही वाईट घटना आहे, तुम्ही असं करू नका. मग काही ते कोपर आणले, पोरं 2-4 खाली पडले वरून पोलिसांना आणलं सुरू करून एकाएकी सुरू झालं अचानक. आणि ते इतकं विकोपाला गेलं की ते क्षण काढायचं म्हणलं तरी वाईट वाटतं. पाटील साहेब, तुम्ही आता म्हणलात मगाशी बोलताना की 57 लाख नोंदी सापडल्या, या कंप्लीट नव्याने नोंदी सापडल्या का तुमच्या आंदोलनामुळे, का त्यात जुने किती आहे? जुना पत्रकार संघ आहे, मी इथं नाही खोटं बोलणार. मी 3 वेळेस मोठमोठ्या सभातून विचारलं की ज्याला 5 ते 6 लाख लोक असतील, ह्या जुन्या नोंदी आहेत का नव्या आहेत मला सांगा. सरकारनं आतापर्यंत सांगितलं नाही. पण आम्ही अशी शक्यता घेतली की जर 57 लाख नोंदी सापडल्यात, 39 लाख प्रमाणपत्र वितरित केले, तर याचा अर्थ या सगळ्या नव्या. फक्त इतक्या का सापडल्या म्हणतो आपण, तर त्याचं कारण सुद्धा आम्ही आमच्या मनानं जोडलं. 80 ते 82% आरक्षण हे विदर्भात आहे. एक अंदाज या आकडा मागा पुढे होऊ शकतो. 40-45 ते 55% आसपास पश्चिम महाराष्ट्रात आहे. खानदेश, कोकण आणि मुंबई याच प्रकारचा आहे. 100% कुठंच नाहीये. मग यांच्याकडे सहज सापडतात, कुणबी नोंदी ह्या यांच्याकडे सहज सापडतात. मराठवाड्यात वंशावळी जुळायला लागतात. त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळे स्पीड जास्तीचा मोठा झाला. म्हणून ह्या नोंदी नव्याच्यात, कारण ओरड कोणाची नाहीये. मिळालं का प्रत्येक जण खुश होतोय, फोन करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं, कोणी म्हणतोय असं. म्हणजे या नोंदी जुन्याच आहेत, म्हणजे पूर्वीच्या, पण त्या नव्यानं सापडल्यात असा एक अंदाज आहे. म्हणूनच आतापर्यंत खूप ओरड झाली असती. महादिवाळीची तयारी केली असली तरी लढाई अजून संपलेली नाहीये. त्याचं कारण असं की 2 पातळ्यावरती कायदेशीर न्यायालयामध्ये देखील आज एक याचिका दाखल झाली आहे, हे सगळं असंवैधानिक असल्याचं सांगणारी. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, ज्यांचं नाव घेतलं नाही, त्यांनी असं म्हटलंय की मंडल कमिशन रद्द करून तुम्ही दाखवा, अशा पद्धतीचं आव्हान, हे प्रति आव्हान तुम्हाला दिलेलं आहे. आणि माझी त्यांना पुन्हा विनंती, एक वयानं म्हातारा माणूस म्हणून त्यांनी असे चॅलेंज देऊ नये. कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना, आम्हाला गोरगरिबाचं वाटलं नाही करायचं. कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे, नाही करायचे. कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत. आम्ही सुद्धा आम्हाला नाही वाटलं करायचं. गोर गरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं, तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोर गरीब पोरांचं नको वाटलं. असे चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन 3 केसेस मागे घेतल्या त्याच्या. त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं, ओबीसी बांधवाची त्याला मायाच असती, तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर. आणखीन केली नाही. ज्या 12 बलुतेदार जाते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाही. त्यांनी मला पुसद वाशिम मध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा.
त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं, नाही सांगितले. आम्ही तरी सांगितलं यांचा एनटी व्हिजिंटे सारखा वेगळा प्रवर्ग करावा, म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला. त्याबद्दलही केलं नाही. हे असं चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण घालवे. म्हणून सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला शांत राहायचं सांगावं की तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको. काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. बाळासाहेब सराट्यांनी ओबीसीचं आरक्षण चॅलेंज केले कोर्टात. आपल्याला माहिती ती याचिका आहे, ती आपल्यासोबत राहिलेली आहे. मग आता तुम्ही ओबीसी मध्ये सगळे आलेला आहात, मग ते उद्या जर चॅलेंज झालं तुम्ही त्यांना विनंती करणार का ती याचिका मागे घेऊन? कोणाला? बाळासाहेब सराटे. आता आम्ही टाकायचे म्हणत होतो, तेव्हा जर येडवणी करायलाच लागला. आम्ही गावखेड्यात हिंडणार आहे, डायरेक्ट करणार नाही. मी पुन्हा तेच सांगतो, या पत्रकार संघात मी सगळं खरं बोलतो, बाहेर खरंच बोलणार आहे. आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार आहे की याला